काही न बघता ज्याला ज्याला घराची आवश्यकता आहे, जो गरजूवंत आहे, त्या प्रत्येकाला घरं ही मिळालीच पाहिजे, हा मुद्दा घेऊन आपण पुढे जाणार आहोत। दुसरा एक अतिशय गंभीर आणि सर्वात जास्त परिणामकारक जो मुद्दा आहे तो म्हणजे मित्रांनो आरक्षण। आज समाज माध्यमांमध्ये आणि टीव्ही चॅनल्सवरती आपण आरक्षणाबद्दल बरंच काही ऐकतोय। बघा, आरक्षणाची आज परिस्थिती अशी झाली आहे, काल परवापर्यंत जी लोक मेरिट खराब होतं म्हणून अजिबात आरक्षणाचं हे धोरणच नको अशा प्रकारचा विरोध करत होते, आज तेही आरक्षणामध्ये येण्यासाठी मागणी करत आहेत। तो त्यांचा संवैधानिक अधिकार आहे, ती मागणी झालीच पाहिजे। जे लोक ऑलरेडी आरक्षणात आहेत, आरक्षणाच्या चौकटीमध्ये आहेत, ती बांधव म्हणताय की आमच्या आरक्षणाच्या प्रवर्गात म्हणजे आमच्या आरक्षणाच्या चौकटीत दुसरं कोणी यायला नको का? तर ते जर आमच्या आरक्षणाच्या चौकटीत आले तर आरक्षणामध्ये आमची भागीदारी कमी होईल। आणि असं सगळं असताना, ही परिस्थिती समोर असताना, एवढा सगळा जो गदारोळ चालू आहे, एकमेकाविषयी द्वेष पसरवत आहे। कसे जात ही दूध आणि तलवार असते, तुम्ही एकदा एका जातीची भूमिका घेतली तर दुसऱ्या जाती तुमच्या विरोधात आपोआप जातात। पण याच्यात काही कुठल्या सामान्य समाज बांधवाचा दोष आहे असं आपण म्हणायचं कारण नाही। दोष जर कोणाचा असेल तर तो मनूने लिहून ठेवलेल्या जाती व्यवस्थेचा आहे। जातीवादाचा फटका ब्राह्मणांनाही पडतो, क्षत्रियांनाही पडतो, शूद्रांनाही पडतो, दलितांनाही पडतो आणि आदिवासींना पण पडतो। पण त्याचा फटका, त्याची झळ बसत असताना ती किती बसणार आहे, काय प्रमाणात ती झळ बसते, हे तुमच्या वर्णव्यवस्थेनुसार, जाती व्यवस्थेनुसार ठरल्या जातं। तर मित्रांनो, आरक्षण म्हणजे काय नेमकं, किंवा आरक्षणाचा उगम कुठे आहे, याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती असणं गरजेचं आहे। का आरक्षण फक्त भारतातच आहे का, भारताच्या बाहेर काय चालतं? तर याची जी कन्सेप्ट आहे ना, ही सोपी आहे। याची कन्सेप्ट अशी आहे की जगामध्ये जिथे जिथे माणूस आहे, आफ्रिकेच्या जंगलामध्ये असू द्या, स्वित्झर्लंडच्या बर्फाच्या डोंगरावरती असू द्या, रशियात असू द्या, जपानमध्ये असू द्या, कुठेही असू द्या, जिथे जिथे माणूस आहे तिथे तिथे विषमता आहे। प्रत्येक समाजामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे कमी जास्त प्रमाणात ही विषमता आपल्याला दिसून येते। कारण की माणूस हा सामाजिक प्राणी आहे आणि म्हणूनच तो जो समाज आहे, ज्या समाजात माणूस वावरतो, त्याची भूमिका ही न्यायाला धरून पाहिजे। आणि त्यालाच ती जेव्हा न्यायाला धरून भूमिका असते, त्या धोरणाला आपण सामाजिक न्यायाचं धोरण असं बोलतो। सामाजिक न्यायाच्या धोरणाचा जो बेस आहे तो काय की ऑल मेन आर बॉर्न इक्वली अँड दस दे मस्ट बी ट्रीटेड इक्वली। प्रत्येक माणूस हा समानरित्या जन्माला येतो, म्हणून त्याला समान वागणूक मिळाली पाहिजे। जर आपण अलीकडच्या काळामध्ये बघितलं तसं तर सामाजिक न्यायाचं धोरण हे प्राचीन काळापासूनच आहे। ग्रीसमध्ये सॉक्रेटिस, प्लॅटो यांची जर एक आपण विचाराची धारा बघितली तर त्यांनी सुद्धा सामाजिक न्यायाच्या धोरणाबद्दल बरंच काही सांगितलेलं आहे। भारतामध्ये तथागत गौतम बुद्ध असतील, सम्राट अशोक असतील, चंद्रगुप्त मौर्य असतील, ह्या सगळ्यांच्या वेळेस पण सामाजिक न्यायाचं धोरण काही ना काही प्रमाणात भारतामध्ये होतंच। पण आधुनिक काळात जर आपण आलो तर साधारणतः 1771-72च्या दरम्यान जेव्हा अमेरिकेची क्रांती झाली, त्या अमेरिकेच्या क्रांतीचा आउटकम असा निघाला की जगाला पहिल्यांदा लिखित संविधान भेटलं। जगात पहिलं लिखित संविधान कोणाचं आहे तर अमेरिकेचं आहे। आणि मग जेव्हा उत्तर अमेरिकेतील उत्तरेकडच्या राज्य आणि दक्षिणात्य राज्य यांच्यामध्ये मोठी तफावत आली। दक्षिणात्य राज्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर भेदभाव होत होता, गुलामगिरी फार मोठ्या प्रमाणावर होती।
आणि मग जेव्हा त्यांच्यामध्ये गृहयुद्ध झालं, त्याच्यातनं जे उत्पन्न झालं ते म्हणजे 14वी घटना दुरुस्ती अमेरिकेची. तिथे पहिल्यांदा इक्वल राईट्स ह्या प्रदान करण्यात आल्या, समान अधिकार. ते पण एक आरक्षणाचा प्रकार आहे. पुढे जाता अमेरिकेमध्ये अफर्मेटिव्ह ॲक्शन, आपण आरक्षण म्हणतो ते अफर्मेटिव्ह ॲक्शन म्हणतात, एवढाच फरक आहे. त्यांनी समाजामध्ये ऐतिहासिकरित्या ज्यांना दाबून ठेवले, ज्यांना मुख्य प्रवाहाच्या बाहेर ठेवले, ज्यांना मुख्य प्रवाहात यायची परवानगी नाही, यांच्यासाठी अफर्मेटिव्ह ॲक्शन म्हणजेच आरक्षण म्हणजेच सामाजिक न्यायाचं धोरण हे अमेरिकेमध्ये राबवण्यात आलं. युरोपात पण तसंच आहे. फ्रान्स, स्पेन, जपान, श्रीलंका, मलेशिया सगळीकडे तसे. मलेशियामध्ये तर सगळ्यात उत्तम प्रकारे राबवण्यात येणारं आरक्षणाचं धोरण कुठे आहे तर मलेशियामध्ये. कसं? मलेशिया हा भिकारी देश होता. काय होता? भिकारी देश, काहीच नव्हतं त्यांच्याकडे. मग त्यांनी काय केलं? उद्योग व्यवसाय मेक इन इंडिया करो. मग उद्योग व्यवसाय लय मोठे झाले आणि ते जेवढे जेवढे उद्योग व्यवसाय मोठे झाले ते कुठून आले? ते पैसे सगळे बाहेरून आले. त्याच्यामुळे मलेशियामध्ये जे ॲक्च्युअल मलय लोक होते, ज्यांची 60% लोकसंख्या आहे, त्यांना काहीच नव्हतं. मग त्यांच्या लोकसंख्येनुसार त्यांना प्रत्येक व्यवसायामध्ये, प्रत्येक सरकारी खात्यामध्ये लोकसंख्येनुसार त्यांना आरक्षण देण्यात आलं. तशातलाच प्रकार भारतामध्ये झाला आहे. भारतामध्ये सामाजिक न्यायाचं आधुनिक काळातलं जर धोरण आपण बघितलं तर आपल्याला क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची गुलामगिरी वाचावं लागेल. गुलामगिरीमध्ये जे त्यांनी पुस्तक लिहिलंय त्याच्यामध्ये त्यांनी सामाजिक न्यायाच्या धोरणाची कुठेतरी सुरुवात केलेली दिसते. राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांच्या राजवटीमध्ये 50% आरक्षण हे बहुजनांसाठी केलं. आणि मग पुढे जाऊन आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण चळवळ बघतो. परंतु इतर जगामध्ये, जगातील इतर देशांमध्ये, भारत व्यतिरिक्त जे जग आहे त्यांच्यामध्ये आणि भारतामध्ये एक फार मोठा फरक आहे. तो फरक म्हणजे काय तर इतर जगामध्ये जे भेदभाव आहे तो बायपोलर आहे, दुहेरी आहे. काय? बायपोलर, व्हाईट्स अँड ब्लॅक्स. सफेद चमडीचे लोक आणि काळ्या चमडीचे लोक असा भेदभाव आहे. किंवा कार्ल मार्क्सने सांगितलं तसं हॅव्स अँड हॅव नॉट्स, ज्यांच्याकडे आहे आणि ज्यांच्याकडे नाहीये. तर भारतामध्ये असा भेदभाव नाहीये. भारतामध्ये भेदभाव कसा आहे? भारतामधल्या भेदभावाला आपण म्हणतो ग्रेडेड इनइक्वालिटी. ग्रेडेड इनइक्वालिटी, ग्रेडनुसार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. सगळ्यात जास्त अधिकार कोणाला आहे? जो वरती आहे त्याला आहे. ह्या व्यवस्थेमध्ये ब्राह्मणांना सगळ्यात जास्त अधिकार आहे. क्षत्रियांना पण अधिकार आहे पण ब्राह्मणापेक्षा कमी आहे. वैश्यांना पण अधिकार आहे पण त्यांना क्षत्रियापेक्षा कमी आहे. शूद्रांना पण अधिकार आहे पण त्यांना वैश्यापेक्षा कमी आहे. आणि मग येतात अस्पृश्य आणि आदिवासी, ज्यांना काहीच अधिकार नाही आहे. आणि अशाच प्रकारे ही व्यवस्था आजही चालू आहे. बघा तुम्ही, सगळ्यात जास्त उच्च शिक्षित समाज आज कोण आहे भारतामध्ये? सगळ्यात जास्त मोक्याच्या ठिकाणी बुद्धीच्या बळावरती ज्या नोकऱ्या आहेत तिथे आज कोण आहे? तुम्हाला हीच व्यवस्था इथे दिसेल. आज सगळ्यात जास्त राज्यकारभारामध्ये प्रभावी लोक कोण आहेत? क्षत्रिय आहेत. आज उद्योगधंद्यामध्ये सगळ्यात जास्त लोक कोण आहेत? वैश्य समाजाची लोक आहेत, बनिया लोक आहेत. आणि आजही सगळ्यात जास्त गावगाड्याची सेवा करणारे लोक कोण आहेत? तर शूद्र लोक आहेत. आणि आजही किळसवाना, ज्याला जे काम किळसवान आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त कोण आहेत? अस्पृश्य आणि आदिवासी आहेत. गटारी कोण साफ करतं? आजही गटारी कोण साफ करतं? सुलभ शौचालयामध्ये जे तिथंच झोपतात, 1-1 रुपया तुमच्याकडनं घेतात, तुमचं स्वच्छ साफ करतात, ती लोक कोण आहेत? आजही कोण आहेत ती लोक? आहे का एखादा यांच्यामधला? हा जो फरक आहे याच्यामधला आणि याच्यामधला, हा काही प्रमाणात कमी झालाय, पण तो काहीच प्रमाणात कमी झालाय ही खंत आहे. मग असं का? कारण की आरक्षण हा रामबाण उपाय नाहीये. आरक्षण आलं म्हणजे सगळंच आलं असं काही नाही. आरक्षण फक्त ज्या लोकांना अजिबातच संधी नाहीये त्यांच्यासाठी दरवाजे उघडे करून देतो.
आणि तसं पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजकीय पटलावरती तर आरक्षण नकोच होतं. 1932चा पुना पॅक्ट जो झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये, तो काय मुद्द्यावर झाला? ह्याच मुद्द्यावर झाला की आम्हाला आरक्षण नको, आम्हाला सेपरेट इलेक्टोरेट पाहिजे, स्वतंत्र मतदार संघ पाहिजे. म्हणजे कसं, आता बघा कसं होतं, आज एखादा आमचा आदिवासी बांधव इलेक्शनला उभा राहतो, तो निवडून येतो, आहेत आपल्याकडे आमदार, बरोबर, पण काय होतं, तो निवडून आल्यावरती आपणच म्हणतो पा निवडून आला पण समाजाचं काम करणं. कविताताई सारखी एखादी नगरसेविका असेल, ती निवडून जाते कशातनं? आरक्षणामधनं. समजा ताई तर काय आरक्षणामधनं निवडून जाते, ताई खुल्या वर्गातनं जातात, पण उदाहरण देतोय मी तुम्हाला. एखादा माणूस आरक्षित जागेवरनं निवडणूक लढला आणि तो निवडून गेला, मग आपण काय म्हणतो, अरे हा आरक्षण घेऊन निवडून तर आला बाबा, पण काय हा आमच्या समाजाचं कामच करणं. तर त्यांना नावं ठेवून फायदा नाही, कारण की निवडणुकीची प्रक्रिया चुकली आहे. काय चुकली आहे? निवडणुकीची प्रक्रिया. कोणी जरी असेल त्याच्या ठिकाणी, तरी तो त्याच्या समाजाप्रती प्रामाणिकपणे 100% काम करू शकत नाही. आणि म्हणूनच आजच्या जे आरक्षणाचं गदारोळ आहे त्याच्यामध्ये पण स्पष्ट आंबेडकरवादी भूमिका मांडणारं एकही संघटन नाही, हे मी जबाबदारीने सांगतो. एकही संघटन नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने अनेक संघटना आहेत, फक्त निवडणुकीच्या प्रक्रियेमुळे. काय ती प्रक्रिया आहे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी किती होती. त्यांनी सांगितलं की तुम्ही आरक्षण म्हणजे काय, तर सगळा समाज एका मागासवर्गीय एका आदिवासीला निवडून देईल, मग तो निवडून जाईल, मग त्याला परत निवडून यायचं तर त्याला सगळ्यांचे मतं पाहिजे ना, मग तो सगळ्यांचं काम करणार, सगळ्यांचं काम केलंच पाहिजे. पण प्रभावी कोण आहे आज? आज प्रभावी उच्चवर्णीय. किती दलित आदिवासी असे भक्कम झालेत, प्रभावी झालेत? असं कोणता मतदारसंघ आहे तुमच्या ग्रामपंचायतीपासून तर खासदारकीपर्यंत की तिथं सगळ्यात जास्त मतदान दलित आणि आदिवासींचं आहे? एकही नाही. आणि म्हणूनच ही जी निवडणुकीची प्रक्रिया आहे ना, हीच मूळतः बाबासाहेबांना मान्य नव्हती. परंतु राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये काही तडजोडी कराव्या लागतात, काही गोष्टी अशा ठेवाव्या लागतात, ठीक आहे आज मी ऐकले, पुढे जाऊन बघू काय करायचं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यामुळे ते पुना पॅक्ट केला. पुना पॅक्ट केल्यानंतर त्याच्या पुढे काय केलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण लय म्हणतो मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचा आहे, मी त्यांचा अनुयायी आहे. सेपरेट इलेक्टोरेटसाठी मागणी करणं ही काळाची आता गरज आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणजे काय मित्रांनो, की आज बघा आरक्षणावरती अनेक भांडणं चालू आहेत. ओबीसी, मराठा, धनगर बांधवांना आदिवासीमध्ये यायचे, आदिवासींना अजून आरक्षण पाहिजे, दलितांना पण बऱ्याच गोष्टी पाहिजेत. पण ह्या आरक्षणाच्या लढाईमध्ये आपण ह्या टीव्ही चॅनल बघण्यामध्ये, भांडण तंडणामध्ये इतकं गुंतून गेलोय की मेन मुद्दाच आपल्या लक्षात आला नाही. तो मुद्दा म्हणजे काय? सगळं आरक्षण कशासाठी? राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी. ती कशी होणार? आरक्षणाच्या माध्यमातून. आरक्षण मिळालं तर पोरांना कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल, हीच भावना आहे ना प्रत्येक समाजाची. मराठा असो, ओबीसी असो, दलित असो, आदिवासी असो, प्रत्येकाला आरक्षण कशासाठी पाहिजे? कॉलेजला ऍडमिशन भेटलं पाहिजे कमी मार्कांमध्ये, बरोबर. मार्क जरी कमी असले तरी ऍडमिशन मिळालं पाहिजे, शैक्षणिक गोष्टीसाठी. दुसरं कशासाठी? नोकऱ्यांसाठी. की समजा जर सरकारच्या नोकऱ्या जर निघाल्या, जाहिरात निघाली आणि आम्हाला आरक्षण जर असलं तर त्या आरक्षणाचं प्रवर्गातून आम्हाला लवकर मिळेल. आणि तिसरं कशासाठी? तर राजकारणासाठी, निवडणुकीमध्ये आरक्षण पाहिजे. आता निवडणुकीची प्रक्रियाच तुम्हाला मी सांगितली कशी आहे, तर तो विषय आपण सोडून देऊ. कोणी जरी किती जरी आरक्षण दिलं तर भारतामध्ये निवडणुकीची प्रक्रियाच अशी आहे की जो डॉमिनंट समाज आहे, तोच निवडून येईल. आणि तो निवडून आल्यानंतर आरक्षणामध्ये जो कोणी दुसरा निवडून येईल तो पण त्या डॉमिनंट समाजाच्या आधिपत्याखालीच काम करेल, अशी ही प्रक्रिया आहे जी बाबासाहेबांना मुळात मान्य नव्हती. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बीबीसीचा जो इंटरव्ह्यू आहे, 14 एप्रिल आली का तो इंटरव्ह्यू फिरतो व्हॉट्सअपवर, युट्यूबवरती तो बीबीसीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इंटरव्ह्यू आहे. त्याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की लोकशाही काही कामाची नाही. ही भूमिका समजणं आणि इतरांना समजवणं गरजेचं आहे. हा झाला राजकारणाचा मुद्दा. आता आपण येऊ शिक्षणाकडे.
आता शिक्षणाची परिस्थिती अशी अजिबात नाहीये. तुम्ही कोणतंही UPSCचं घ्या, MPSCचं घ्या, कुठलीही शिक्षणाच्या ठिकाणी जिथं तुम्हाला ॲडमिशन पाहिजे तिथं घ्या. ओपन कॅटेगरी आणि OBC कॅटेगरीमध्ये फारसा फरक नाहीये. OBC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे, जे तरुण मित्र मंडळी त्यांना थोडं समजत असेल मी काय बोलतोय, ॲडमिशनला कट ऑफ बघितला जातो. तो जो कट ऑफ आहे तो सारखा झालाय, किंबहुना OBCचा जास्त झालाय. राहिला प्रश्न शेड्यूल कास्टचा, तर शेड्यूल कास्टचा पण 1 किंवा 2 मार्कानेच कमी असतो. म्हणजे तिथं काय कॉम्पिटिशन कमी झालेलं नाही, आता तेवढंच झालंय. तो विषय आपण साईडला घेऊ. मग सगळा मुद्दा येतो कशासाठी, तर नोकऱ्यांसाठी. ज्या नोकऱ्यांसाठी तुम्ही भांडताय, मराठा समाज म्हणतोय मला आरक्षण पाहिजे OBC मधून, OBC समाज म्हणतोय मी आरक्षण देणार नाही. हा जो सगळा गदारोळ आहे, सगळं भांडण, कशासाठी भांडण करताय तुम्ही? नोकऱ्या आहेत तरी किती? एकूण ज्या भारतामध्ये नोकऱ्या आहेत, एकूण नोकऱ्या भारतामध्ये ज्या काही आहेत त्याच्यातल्या 98% नोकऱ्या ह्या खाजगी क्षेत्रात आहे आणि फक्त 2% नोकऱ्या ह्या सरकारी क्षेत्रात आहे. 98% सगळं आलं. कॅज्युअल जॉब आला, म्हणजे जे रोजंदारीवर जातो ना आपण, ते पण आलं. सगळं हे 98% काय आहे? खाजगी क्षेत्र. आणि सरकारी क्षेत्र किती आहे? केवळ 2%. सगळे लोक भांडताय कशासाठी? ह्या 2%साठी. कशासाठी? म्हणजे ह्या 2%मध्ये 50%च्या वरती तर आरक्षण नाही, उरला 1%. त्या 1% नोकऱ्यांमध्ये आपण भांडतोय की तुला 10% घे, तुला 12%. म्हणजे हा किती मूर्खपणा लागलाय. 2% नोकऱ्यांसाठी हे सगळं वातावरण खराब करण्यात आलंय. खरंच समाजासाठी करायचंय ना, मराठा समाजासाठी करायचंय, खरंच करायचंय ना मनापासून, OBC समाजासाठी करायचंय, खरंच करायचंय ना, दलितांसाठी करायचंय, आदिवासींसाठी करायचंय, खरंच करायचंय ना, मग खरी लढाई इकडे नाहीये. खरी लढाई ह्या 98% नोकऱ्यांसाठी, आणि तीच लढाई जय भीम ब्रिगेड लढणार आहे. म्हणून मी पहिलेच बोललो, ज्याच्या डोक्यामध्ये खरंच फुले शाहू आंबेडकर असेल तोच जय भीम ब्रिगेडचं काम करू शकतो. अशातला काही भाग नाही, लोकांना कळत नाही, का नेत्यांना कळत नाही. पण जय भीम ब्रिगेड काय ही भूमिका घेऊ शकते? जय भीम ब्रिगेडला भांडवलदार फंडिंग देत नाही, म्हणून आपण ती भूमिका प्रामाणिकपणे घेऊ शकतो. 98% नोकऱ्या अशाच पडल्या. 98%मध्ये कोणाचं आरक्षण आहे? तर त्या वर्ण व्यवस्था आरक्षण तिथं चाललंय. आणि हे फक्त मी सांगत नाहीये, याच्यासाठी पुरावे आहेत आपल्याकडे. 2008 साली थोरात आणि ॲक्टिंगसन नावाच्या ह्या दोघांनी एक सर्वे केला. त्या सर्वेमध्ये लक्षात आलं की ज्या कंपनीचा जो मालक आहे 60 ते 65% त्या कंपनीमध्ये कामगार त्याच्याच समाजाचे. म्हणजे एक कंपनी समजा एखाद्या मारवाड्याची असेल आणि तो मारवाडी हिंदू असेल, आणि एक कंपनी समजा एखाद्या मारवाडी जैनची असेल, तर मारवाड्यांमध्ये पण जो मारवाडी हिंदू आहे त्याच्या कंपनीमध्ये 60 ते 65% कामगार काम करणारे हे कोण आहेत? मारवाडी हिंदू आहेत. आणि मारवाडी जैनमध्ये 60 ते 65% कोण आहेत? मारवाडी जैन आहे. एवढी ही जात व्यवस्था खालपर्यंत रुजलेली आहे. तर तुमचा माझा तो प्रश्न सोडा. मग 98% नोकऱ्या ज्या भारत देशामध्ये उत्पन्न झालेल्या आहेत, ज्या अशाच पडल्या आहेत, त्याच्यात आरक्षण मागितलं पाहिजे ना. आपली मागणीच चुकते. आपण ह्या 2% साठीच भांडतोय आणि ते एकमेकाशीच भांडतोय. कशाला भांडतं एकमेकाशी? 2 मिनिटात भांडण मिटवा म्हणे 2% नोकऱ्या नको, या 98% नोकऱ्यांमध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे. ऐकलं का कधी एखादा आमच्या आदिवासी रिलायन्स ग्रुप, अदानी ग्रुपचा चेअरमन झाला, डायरेक्टर झाला? बरं जाऊ द्या, मॅनेजर व्हायला किती अवघड आहे. आपल्यापैकी किती लोक खासगी कंपन्यांमध्ये काम करतात? तुम्हाला खासगी कंपन्यांमध्ये, बँकांमध्ये जातीवाद दिसत नाही का? जातीवादाचा फटका बसत नाही का? मग हे जे आरक्षणाचं धोरण आहे आणि सामाजिक न्यायाचं धोरण आहे, हे खासगी क्षेत्रात आपण कधी राबवणार आहोत? आणि नेमकं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं. 1918ची साऊथ बोरोची जी कमिटी आली होती, त्याला जो बाबासाहेबांनी रिपोर्ट दिलाय त्याच्यामध्ये बाबासाहेब स्पष्ट म्हणतात की एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची स्थापना केली पाहिजे. 1942ला जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री असतात भारताचे, तेव्हा त्यांनी कलकत्त्याला एम्प्लॉयमेंट एक्सचेंज स्थापन केला होता. काय सांगितलं होतं? पेपरामध्ये जाहिरात देऊन नोकऱ्या नाही लागणार, कोणी पण असू द्या, तुला माणसं पाहिजे ना कामाला,
तू पेपरमध्ये जाहिरात द्यायची नाही, आम्हाला काय माहिती सरकार म्हणून तू जाहिराती दिल्यानंतर कोणाला घेतोय कोणाला काढतोय. ज्याला पण नोकरी पाहिजे त्यांनी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजला पत्र लिहायचं की मला अशी अशी नोकरी पाहिजे, आणि त्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंजने सरकारकडनं ते नावं घ्यायची. म्हणजे माझ्या कंपनीमध्ये समजा 5 मला कामगार भरायचे, तर मी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज म्हणजे सरकारी एजन्सीला सांगणार की हे 5 कामगार मला भरायचे आहेत, आणि मग ती एम्प्लॉयमेंट एक्सचेंज पूर्ण प्रक्रिया राबवणार. जेणेकरून ही जी विषमतावादी वर्ण व्यवस्था आहे ही संपुष्टात येईल, ही नाहीशी होईल, आणि तुमच्या माझ्यासारख्या दलित, आदिवासी, ओबीसी, भटके, विमुक्त या सर्व बहुजनांना ह्या मुख्य प्रवाहामध्ये देशाच्या येता येईल. तर खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण पाहिजे, ते आपल्याला मिळवायचंय, पण ते कसं मिळेल त्याच्यासाठी मी जसं सांगितलं, कुठल्याही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच आपण अनुयायी आहोत, तर सगळ्यात पहिले त्याला आपल्या इंटेलेक्च्युअल बेसिस द्यावा लागेल. त्याचा इंटेलेक्च्युअल बेसिस काय, तर सरकारी नोकऱ्यांमध्ये आपण सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण का देतोय की इथं भेदभाव होतो. समाजामध्ये काय भेदभाव आहे, अन्याय आहे, अत्याचार आहे, जातीवाद आहे. मग ज्या समाजातून ह्या सरकारी नोकऱ्या करण्यासाठी लोक येत आहे, त्याच समाजातून ह्या खाजगी क्षेत्रातून लोक येत आहे ना, तो समाज तर वेगळा नाही. मग ह्या समाजात जर भेदभाव आहे मग त्याला हे औषध आहे, मग ह्या समाजात भेदभाव 98% नोकऱ्यांचं काय, त्यांना पण त्या औषधात लागू करावं लागेल. बरं असं आहे का काही का फक्त भारतात आपण मागतो, पूर्ण जगात चालू आहे. ह्या जगामध्ये सगळ्यात पहिले आरक्षण देणारा माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जगात त्यांचं कॉपी करून अमेरिका, युरोप सगळीकडे आरक्षणाचं धोरण चालू झालं, आणि आज भारतामध्येच आरक्षणाचं धोरण हे मागे पडले. आरक्षणाच्या धोरणाचे पुढचं पाऊल हेच आहे की खाजगी क्षेत्रामध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे. बरं मी तुम्हाला जे 98% 2% सांगितलं, हा 2012चा डेटा आहे, 2012चे हे आकडे आहेत. आज आपण 2023ला आहे, म्हणजे ते अजून कमी झालेलं असणार आहे. सर्रासपणे खाजगीकरण चालू आहे. व्हेरी गुड, खाजगीकरणाला विरोध नाही, खाजगीकरणाला आपण विरोध करायची गरज नाही. आपला बाप हा जगातला सर्वश्रेष्ठ अर्थतज्ञ होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते, जगातील सर्वश्रेष्ठ अर्थतज्ञांमधले ते होते. म्हणून आपल्याला खाजगीकरणाचा विरोध करायचं काही कारणच नाही, कॉम्पिटिशनला आपण घाबरतच नाही. कॉम्पिटिशन जेवढं पाहिजे तेवढं होऊ द्या, पण त्या खाजगी क्षेत्रात आरक्षणाचं धोरण पहिले लागू करा, ही आपली डिमांड आहे. कंत्राटीकरण चाललंय. आता अनेक आमचे आदिवासी बांधव इथं आलेत. नाशिकमध्येच घ्या, ज्या नाशिकमध्ये बस फिरताय त्याच्या ड्रायव्हरांचा किती मोठा प्रश्न आहे. त्या जिथं जिथं कंत्राटीकरण आहे तिथं आरक्षणाचं धोरण लागू होत नाही. मग तो आपल्या काय फायद्याचं, भांडण कशासाठी करायचं, त्यांना भांडण लढायचं, त्यांना सामाजिक न्याय पाहिजे, त्यांना तर जिथं गरज आहे तिथं करा. उगाचच आव आणण्यात काही अर्थ नाही. कंत्राटीकरण करायचंय करा, खाजगीकरण करायचंय 100% करा, पण सगळ्यात पहिले आरक्षणाचं धोरण हे खाजगी क्षेत्रात लागू करा, हीच आपली घोषणा आहे. अनेक प्रश्न आहेत खाजगी क्षेत्रात. बरं फक्त आरक्षणाचं धोरण नाही, महिलांचे किती प्रश्न आहेत. खाजगी क्षेत्रामध्ये ज्या महिला काम करतात त्यांच्यासाठी सामाजिक न्यायाचं धोरण नाही. हे बघा, आरक्षण हे सामाजिक न्यायाच्या धोरणाचा एक भाग झाला, एकच. याच्यात तुम्ही म्हणाल नाही मग करायचंच आहे ना, तर मग जे गरीब आहे ना त्यांना सगळ्यांना आरक्षण देऊन टाका आणि जातीवरती आरक्षण नको असं आपण म्हणतो. पण बघा, आरक्षण हे काय गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही, तो सामाजिक न्यायाचा कार्यक्रम आहे. गरिबी निर्मूलनाचे अनेक कार्यक्रम असतात. जसं काय APL आणि BPLचं कार्ड असतं ना, रेशन कार्ड, एवढं तर माहीत असेल. म्हणजे प्रत्येक माणसाला खायला अन्न मिळालं पाहिजे, ही सरकारचं धोरण आहे, आणि ते मग धोरण सगळ्यांसाठी राबवायचे सरसकट, कोणीच उपाशी झोपायला नको, त्याच्या मागचं हे रिझनिंग आहे. मग जर सगळ्यांना द्यायचंय त्याच्यात फक्त काय तफावत केली, APL बाबा तू जर जास्त पैसे कमवत असतील तर तुला वेगळ्या दराने अन्नधान्य मिळेल, तू जर पॉवर्टी लाईनच्या खाली असशील, दारिद्र्य रेषेच्या खाली असतील तर तुला वेगळ्या दरात अन्नधान्य मिळेल. याला म्हणता गरिबीवर
निर्मूलनाचा कार्यक्रम। अजून एक उदाहरण घेऊ आपण, बस, लोकल ट्रेन, रेल्वे असते, त्याच्यामध्ये आपण काय असतो, सदर सीट हे अपंग माणसासाठी आरक्षित आहे, ज्यांना आपण आता दिव्यांग सुद्धा म्हणतो। तो पण एक सामाजिक न्यायाच्या धोरणाचा भाग आहे, तर त्याला ती गरज आहे। काही ठिकाणी ज्या गर्भवती महिला असतात त्यांच्यासाठी काही जागा राखीव असतात बसमध्ये, त्यांना ती गरज आहे। जसं आजार तसं औषध, काय, जसं आजार तसं औषध। पण आरक्षण हे गरिबी हटवतं धोरण नाही। आरक्षण कोणासाठी आहे? समजा सगळेच गरीब आहे तरी जातीवाद असणार आहे, सगळे श्रीमंत झाले तरी जातीवाद असणार आहे। जातीवादाला तुमच्या पैशाची काही घेणं देणं नाही। जातीवाद फक्त तुमची जात बघतो आणि तुमच्याशी भेदभाव करतो, तो तुमची जात बघतो आणि तुमच्यावरती अन्याय करतो। जसं मनुस्मृतीमध्ये लिहिलंय, मनुस्मृतीमध्ये तसं आजही समोर प्रत्यक्षात आहे। बघा, मनुस्मृती म्हणते, समजा एखादा अस्पृश्य, एखादा दलित यांनी शिक्षण घेतलं, काय शिक्षण घेतलं, त्याचे मुलं मुली हे यांनी धनसंचय केला, काय केला, धनसंचय म्हणजे पैसे कमवले, घरदार बांधलं, तर काय केलं पाहिजे, तर आहे त्या ठिकाणी त्या घरामध्ये त्यांना जाळून टाकलं पाहिजे। हे 2000 वर्षांपूर्वी मनूने सांगितलं त्या कायद्यामध्ये। आज पण तो कायदा चालू आहे ना। खैरलांजी प्रकरण झालं ना, काय होतं, एका गावामध्ये एक दलित कुटुंब प्रगती करते, घर बांधते, दोन्ही मुली लग्नाच्या जोग्या झाल्यानंतर दोन्ही मुली नोकरी करताय, मुलगा नोकरी करतोय, उच्च शिक्षण घेतलंय, तर काय केलं, घरासकट त्यांना जाळून टाकलं। जी जुनी व्यवस्था आहे मनुस्मृतीची ती आजही चालू आहे। आणि म्हणूनच बाबासाहेब म्हणतात, फक्त कायदा करणं पुरेसं नाही। उद्या मी कायदा केला की भेदभाव चालणार नाही, जातीवाद चालणार नाही, म्हणजे जातीवाद संपल असं नाही। नवीन व्यवस्थेने जे कायदे केलेत ते रुजायला बराच वेळ लागणार आहे। म्हणून तोपर्यंत जे जुन्या व्यवस्थेचे चुकीचे काम आहे त्यांच्यासाठी सजा पाहिजे, त्यांच्यावरती पण उपाय पाहिजे। म्हणून हे जे 98% नोकऱ्या आहेत एवढ्या, या 98% नोकऱ्यांमध्ये खाजगी क्षेत्राचं आरक्षण पाहिजे। ते खाजगी क्षेत्रात आरक्षण जर आपल्याला मिळालं तर अनेक प्रश्न मिटतील। आज MSME, ज्याला लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग आपण म्हणतो, हे 70% भारताची इकॉनॉमीमध्ये जॉब गिव्हर्स ज्याला म्हणतो, सगळ्यात जास्त रोजगार कुठे उत्पन्न होतो भारतात, तर MSME क्षेत्रामध्ये। 70% नोकऱ्या भारताच्या कुठं उत्पन्न होता, MSME। हे जे MIDC पाहतो ना आपण, MIDC मध्ये ज्या कंपन्या आहे त्या MSME, बरोबर, सगळ्यात जास्त नोकऱ्या संपूर्ण भारतात तिथे उत्पन्न होतात। ते MSMEचं एखादं युनिट चालू करायला बघा सरकार काय काय करतं। सरकार सगळ्यात पहिले MIDCची जमीन घेतं, बरोबर, म्हणजे तिथे एखादा माझा दलित आदिवासी बांधव असेल, बरोबर, त्याच्या दलितवादी बांधवाच्या जमिनी पहिले सरकार घेणार, मग त्याच्यामध्ये लाईट नेणार, खर्च करणार, पाणी नेणार, रस्ते बनवणार, कोणाच्या पैशाने, तुमच्या माझ्या कराच्या पैशाने, आपण कर भरतो ना त्या पैशाने। त्याच्यानंतर ज्याला कोणाला धंदा करायचा आहे, MSMEचं एखादं युनिट उभं करायचं आहे, रामबंधू मसाला असेल, कोणतं पण घ्या, छोट्या मोठ्या रिलायन्स पासून कोणाचं पण, 3 प्रकारची मदत होते। काय होते, एक भाग भांडवल दिलं जातं, सबसिडी दिल्या जाते, आणि तिसरं सवलती दिल्या जातात, लाईट बिलामध्ये सवलत असते। एवढ्या सगळ्या सवलती कोणाच्या भरोशावर, तुमच्या माझ्या भरोशावर ना। सरकार कुठून पैसे आणणार आहे, आपण कर भरतो म्हणून ते सगळं उभं राहतं। मग अशी जी MSME आहे ज्याला सरकार पैसे देत आहे, तिथं सामाजिक न्यायाचं धोरण नको का? सामाजिक न्यायाचं धोरण अशा ठिकाणी नको का, हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे। का बरं हे आमच्या दिंडोरीमध्ये आदिवासी तालुका आहे आमचा, ह्या आमच्या दिंडोरी तालुक्यामध्ये आता 2-2 MIDC झाल्या का नाही भाऊसाहेब? MIDC तिथं कंपन्या आल्या का नाही, रिलायन्स आली का नाही, 3000 कोटीची इन्व्हेस्टमेंट झाली का नाही, मग तिथं आदिवासी समाजाला आरक्षण का बरं नाही, हा प्रश्न विचारला पाहिजे। हा प्रश्न महत्वाचा आहे। हे प्रश्न घेऊन JB ब्रिगेड पुढे जाणार आहे। अंबड MIDC नाशिक,
थोडी माहिती काढा. आंबड MIDC जी आहे नाशिकची ती कोणत्या जमिनीवर आहे? जेवढे इथं दलित बांधव बसलेत थोडी माहिती काढा. ही पण माहिती घ्यायची. MIDC मध्ये दलित आणि आदिवासींसाठी प्लॉट रिकामे असतात. काय असतात? आरक्षित असतात प्लॉट. मान्य आहे, पण त्या आरक्षित प्लॉटवरती काय कधीच उभं राहिलेलं दिसलं नाही. तुम्हाला दिसलं का कधी? एखाद्या आदिवासींनी तिथं आमच्या भावानी एखादी मोठी कंपनी टाकली 10-15 कोटी रुपयाची? कधीच नाही. MIDC आपल्या पण तीच परिस्थिती आहे. म्हणजे ज्या ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये सरकार पैसे देतं तिथे आरक्षण आहे नोकऱ्यांना, बरोबर, पण ते काही किती पैसे देणार, किती नोकऱ्या उत्पन्न करणार आहे? सगळ्यात जास्त नोकऱ्या कुठे उत्पन्न होत आहे? MSME क्षेत्रात, MIDC मध्ये. तिथे आरक्षण नाही. म्हणजे हे आपण काय फुकट मागत नाही आरक्षण. सरकारने पैसा खर्च केला म्हणजे आम्ही पैसा खर्च केला. मग आम्ही जिथे पैसा खर्च करतोय तिथं सामाजिक न्यायाचं धोरण हे राबवण्यात आलंच पाहिजे. हा झाला तुमच्या MSMEचा प्रश्न. बँका घ्या. आता आपण आर्थिक सक्षमता अभियान राबवलं. किती त्रास होतो बँकेत गेल्यावर? मुद्रा लोनचा फॉर्म भेटत नाही. भेटला तर तो भरायचा कसा? भरल्यावर समोर दिला तर तो कधी कर्ज मंजूर करल? का बरं? अरे पण तिथं जर एखादा आमचा दलित, आदिवासी, भटक्या, विमुक्त, OBC माणूस असेल, ज्याला सामाजिक न्यायाची जाण असेल, जो त्या समाजातून आलेला आहे, तर तो पटकन मंजूर करेल ना. मग जेवढ्या खाजगी बँका आहेत प्रत्येक ठिकाणी आरक्षणाचं धोरण झालंच पाहिजे. हा मुद्दा आरक्षणाचा. पण याच्याकडे तुमचं लक्ष जाऊ नये म्हणून दिलं थोडं आपलं चालेल टाइमपास काहीतरी. हा म्हणतो मला पाहिजे, तो म्हणतो मला पाहिजे. मागा ना तुम्ही आरक्षण, मागा, पण 98% मागा. हा मुद्दा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, मी आता तुम्हाला 2च मुद्दे सांगितलेत. एक हाऊसिंग, दुसरा खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण. तिसरा सगळ्यात मोठा मुद्दा आहे की आहे जे आरक्षण आहे, जे काही आत्ताच्या परिस्थितीला आरक्षण आहे, जे काही आहे, ज्याचं पण आहे, ते तरी पूर्ण भरलं पाहिजे. प्रत्येक सरकारी खात्यामध्ये जो अनुशेष आहे की ह्या जातीचे एवढे लोक, ह्या जातीचे एवढे लोक, ते तर भरले पाहिजे. तेही भरलेले नाहीये अजूनपर्यंत. आणि हे सगळं का होतंय? हा जो सगळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानावरती जेव्हा देश चालतोय, तशा देशामध्ये सुद्धा असा प्रकार का होतोय? तर त्याचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे अनुयायी आहेत त्यांनी मुद्देसूदपणे हे सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. एकदा समजल्या, आता मला समजल्या म्हणून मी तुम्हाला सांगितल्या. आता ही तुमची जबाबदारी आहे की तुम्ही पुढे कसं सांगणार. आणि हा जो कार्यक्रम आहे हा राबवण्यासाठी आपण JB ब्रिगेड नावाच्या प्लॅटफॉर्मचा पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे. इथे तुम्ही बघितलं असेल स्टेजवर कोण बसत नाही. फक्त ज्याला मुद्दा समजलाय त्यांनी समोरच्याला समजून सांगायचं आहे. ही पहिली पायरी आहे ज्याला आपण अवेअरनेस म्हणतो. ही संपूर्ण दलित, OBC, भटके, विमुक्त, आदिवासी लोकांमध्ये ही भूमिका गेली पाहिजे. आणि ती कशी जाईल? ती तुमच्या माझ्या मार्फतच जाईल. दुसरं कोण घेऊन जाईल? उद्या आमच्या मिलिंद दादाला वाटलं की नाही दादा मी आहे, तुम्ही घरी या, मी माझ्या नातलगच बोलवतो, बाकीचे जाऊ द्या. 15-20 जण जमा झाले, प्रत्येकाला एक एक ग्लास चहा दिला, पाणी दिलं, नाही दिलं तरी चालतंय, आपण जाऊ तिथे त्यांच्याबरोबर. मी समजून सांगेल. तिथं ज्याला समजलं 100% त्यांनी पुढे जावं, त्यांनी समजून सांगावं. भाऊसाहेबला वाटलं की नाही भाऊ आमच्याकडे आम्ही माणसं जमवतो, तुम्ही समजून सांगा, आम्ही समजून सांगू. भाऊसाहेबला समजलं होतं, भाऊसाहेब स्वतः जाऊन समजलं पाहिजे. प्रत्येक वेळेस प्रतीक दादा आलाच पाहिजे असं नाही. असं जर आपण प्रामाणिकपणे फक्त 6 महिने जरी केलं तर मी तुम्हाला लिहून देतो, प्रामाणिकपणे 6 महिने एवढं जरी राबवलं ना तर संपूर्ण शासन हलून जाईल. आणि आपल्याला जे न्याय पाहिजे तो न्याय 100% मिळेल. तर आज एवढ्या सगळ्या गडबडीमध्ये, एवढा अर्जंटमध्ये हा कार्यक्रम घेतला आणि फक्त मोजकेच लोक ज्यांना आम्ही जवळचे समजतो फक्त त्यांनाच बोलवलं. त्याचं कारणच हे की हा फार वाईट परिस्थितीमधनं भारत देश चाललाय. आणि झालंय कसं, बेरोजगारी, महागाईमुळे आपल्याला वेळच नाही ना हा सगळा विचार करायला. सकाळी उठलो का आपण कामाला चाललो, परत संध्याकाळीच घरी आलो, थोडी TV पाहिली, 2-4 शिव्या घातल्या, काय जाऊ दे असंच चाललंय बाबा, आणि घेतलं झोपून, परत सकाळी तेच. पण आपल्याला वेळ काढावा लागेल. तुम्ही म्हणाल की क्रांती पाहिजे, कशी येईल क्रांती? अशी क्रांती थोडी येणार आहे. क्रांतीसाठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो, क्रांतीसाठी तुम्हाला परिश्रम द्यावा लागतो, क्रांतीसाठी तुम्हाला पैशाचं सुद्धा योगदान करावं लागतं.
त्याशिवाय क्रांती नाही येणार. मग एक तर मग क्रांतीच्या गप्पा मारणं बंद करा, जाऊ द्या. मग क्रांती जर पाहिजे ना, पाहिजे का नाही, समाजामध्ये बदल पाहिजे का नाही, त्रास होतो ना कोणी जातीमुळे आपल्याशी भेदभाव केला तर, होतो का नाही, त्याच्यावरती काहीतरी उपाय पाहिजे ना. तर तुम्हाला मला आपल्याला वेळ द्यावा लागेल. पहिले फक्त वेळच द्या, श्रम घेऊ नका आणि पैसे खर्च करू नका, फक्त वेळ द्या. आणि कमीत कमी आपले जे नातलग आहे, म्हणजे उद्या मी भाऊसाहेबकडे गेलो ना तर कमीत कमी 20-25 त्यांनी त्याच्या घरातले माणसं एकत्र केले पाहिजे, त्यांना ते समजून सांगा. आणि असं प्रत्येकाने केलं पाहिजे. एवढं जरी केलं तर मी तुम्हाला शब्द देतो, फक्त 6 महिन्यामध्ये संपूर्ण व्यवस्था बदलून जाईल. पण हे 6 महिने काटेकोरपणे केलं पाहिजे, काटेकोरपणे. डोक्यातच पाहिजे की नाही आज याच्याकडं तर उद्या त्याच्याकडं. अशा पद्धतीने छोट्या छोट्या बैठका जर आपण लावल्या आणि आपण पुढे गेलो तर मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अभिप्रेत होता तसा भारत, आणि त्यापेक्षा महत्त्वाचं तसा हा समाज ज्याच्यामध्ये सगळे बंधुभावाने राहत आहे, ज्याच्यामध्ये जातीपातीचं अजिबात कुठल्याही डोक्यामध्ये पूर्वग्रह न ठेवता लोक वावरत आहेत, असा समाज घडवायला फार मोठी मदत होईल. तुम्ही सगळ्यांनी अतिशय शांतपणे आणि गांभीर्यपूर्ण माझं आजचं संपूर्ण प्रेझेंटेशन ऐकून घेतलं, याबद्दल सर्वांचा धन्यवाद. जय भीम, जय भारत.